नमस्कार. रुचिरा जरासा हटके या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. रुचिरामध्ये आज आपण रवा व बटाटे यापासून रव्याचे मस्त असे वडे तयार करूयात. चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. वडे तयार करण्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत. 5 ते 7 कढीपत्त्याची पाने कट करून घेतलेली आहेत. 10 लसण पाकळ्या वाटून घेतलेल्या आहेत. 2 हिरवी मिरची बारीक वाटून घेतलेली आहे. त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा बारीक वाटून घेतलेला आहे. सुरुवातीला शिजवलेले बटाटे याची साल काढून घ्यायची, कट करून घ्यायचे, मॅश करून घ्यायचे. खूप बारीक मॅश करून घ्यायचे नाहीत किंवा एकजीव करून घ्यायचे नाहीत. मध्ये फोडी तशाच राहिल्या पाहिजेत. इथे मी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. मध्यम गॅसवर कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं. तेल कडक तापल्याच्या नंतर 1 चमचा जिरे घातलेले आहेत. वाटलेला लसण, बारीक वाटलेली हिरवी मिरची घातलेली आहे. कढीपत्त्याची पाने, वाटलेलं आलं घालायचं. 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घालायची. गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. सर्व साहित्य तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं. शिजवलेले बटाटे फोडणीमध्ये घालायचे. सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. शिजवलेले बटाटे फोडणीमध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. कमी गॅसच्या फ्लेमवर 5 मिनिट झाकून ठेवायचं. 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं. परत एकदा बटाटे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे. इथे आपण बटाट्याची भाजी तयार करून घेतलेली आहे. इथे आपण वड्यासाठी स्टफिंग तयार करून घेतलेले आहे. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. मध्यम गॅसवर कढईमध्ये 2 पळी तेल घालायचं. 1 चमचा जिरे घालायचे. जेवढा रवा घेतला आहे तेवढंच पाणी घालायचं. इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं. अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची. रवा पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. इथे मी रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे. झाकण ठेवून कमी गॅसच्या फ्लेमवर 5 मिनिट ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर परत एकदा सर्व रवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा. मिक्स करून घेतल्यानंतर सर्व रवा एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे. रवा गरम आहे तोवर मॅशरने मॅश करून घ्यायचा. थोडासा थंड झाला की हाताने असा एकजीव करून घ्यायचा. इथे वड्यासाठी रवा चांगल्या प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. एका वड्यापुरता रवा काढून घ्यायचा. रव्याचा गोल गोळा तयार करून घ्यायचा. हाताने अशी वाटी तयार करून घ्यायची. वाटीमध्ये स्टफिंग भरायचं. वरची साईड हाताने मिळवून घ्यायची. असं गोल करून वडा तयार करून घ्यायचा. इथे मी वडा तयार करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे सर्व वडे तयार करून घ्यायचे. इथे मी सर्व वडे तयार करून घेतलेले आहेत. मध्यम गॅसवर तेल तापवून घ्यायचं आणि कमी गॅसच्या फ्लेमवर वडे फिक्कट सोनेरी कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. इथे आपण रवा व बटाटे यापासून वडे तयार करून घेतलेले आहेत. वडे तळून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये हिरवी मिरची सुद्धा चांगल्या प्रकारे तळून घ्यायची. इथे मी हिरवी मिरची सुद्धा वड्यांबरोबर तळून घेतलेली आहे. मिरचीवरती असं मीठ घालायचं. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद.